सातारा जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते अनिल देसाई व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभयसिंह जगताप यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी एकत्र येत दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत दोघे मिळून निवडणूक लढवणार असल्याचे दोघांकडूनही स्पष्ट केले आहे। त्यामुळे कुकुडवाड गटात नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। एका दिलाने एका विचाराला कुकुडवाड पुढे घेऊन जातोय एवढं दाखवायसाठी आपण ठरवलं आणि या निमित्ताने बैठक घ्यायची होती। पण बैठकीला तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आला, सगळ्यांकडे बघितल्यावर ही बैठक नाही तर मेळावा वाटायला लागला। यातलं खरं हे आपलं यश आहे। एक सुद्धा गाव बघा, इथं सगळी करती प्रत्येक गावातली तुम्ही माणसं बघा आणि ही सगळी जर माणसं आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की या गटामध्ये फक्त काय झाले बांधवलं, दिवा हा नेहमीच प्रकट असतो। कायम लक्षात ठेवा, आपल्या घरात आपण जुन्या काळात लाईट नव्हती तेव्हा कंदील वापरायचो, बरोबर आहे ना? कंदील रात्री वापरला की सकाळी काय व्हायचं, पहाटे त्याला प्रकाश कमी व्हायचा। म्हणजे त्या दिव्यातला तेल पण संपलं नव्हतं, वात पण संपली नाही आणि दिव्यातलं काहीच संपलं नव्हतं। दिव्याला फक्त थोडी काजळी आलेली असते। घरातल्या म्हाताऱ्या आजीला माहित असते काही करायला लागत नाही, सकाळी ती उठते, फडकं घेते आणि फक्त काजळी पुसते। सकाळी पुन्हा दिवा तेवढ्यात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दिवा तेवढ्यात ताकदीने पेटतो, बरोबर आहे ना? बघितलं ना आपण सगळ्यांनी? त्यामुळे थोडीफार फक्त काजळी आली, बाकी काही झालेलं नाही। जरा काजळी झटकली ना की सोनवणे बापू बाकी काही इतके सर करायचे गेले, फक्त काजळी झटकायची। आणि या निमित्तानं आज व्यासपीठावर असलेले अभयदादा जगताप असतील आणि व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, तर नाव घ्यायचं झालं तर जसं तुमचं घेऊ मधुभाव तसं खाली बसलेल्या या सगळ्या तरुणपासून ते मागे बसलेल्या सगळ्यांचं नाव घ्यायला लागेल। एक सुद्धा इथं असं नाही की ज्याचं मी विजय सर नाव घेऊ शकणार नाही, आहे का कोण असं? यातलं एखादा मुजीबाई एखाद्या मी नावाला हात मारणार नाही। सगळे मी बघतोय कोणाच्या चेहऱ्यावर काय चाललंय, कोण काय बोलतोय, रघुच्या चेहऱ्यावर काय हवं आहे, मगापासून कोण बोलायला उठलं, कोण काय नव्हते, कोणाच्या चेहऱ्यावर काय बाईक दिसत। पण या जगामध्ये खुल्या दिलानं एखादी गोष्ट राजकारणामध्ये घडत असते। अभयदादांनी पण खुल्या दिलानं सांगितलं। मी पण 30 वर्ष राजकारण करत असताना चंदू साहेब, सगळ्याच माणसाला या जगामध्ये माणूस खुश करू शकत नाही। आपल्या कुटुंबात सुद्धा आपण बघतो की सगळ्याला आपण खुश नाही करू शकत, ते काही दिलेत गोष्टी घडत असतात। साधारण 25-30 वर्ष मी पण समाजकारणात राजकारणात काम करतोय। अभयदादांनी खुल्या दिलानं सांगितलं, रणजित पुढे की खुल्या दिलानं सांगितलं की आम्ही मंडळी जिथं काही चुकलं पण असेल, जेवढं केलं त्याचं पण मनात ठेवत नाही, पण एखादी गोष्ट चुकीची झाली तर आपण मनात ठेवतो। तसं खुल्या दिलानं सांगतो की 30 वर्षामध्ये काही गोष्टी घडत असतात गावगाड्यामध्ये, राजकारणामध्ये। आज या मेळाव्याच्या निमित्तानं, या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच प्रामाणिकपणे सांगतोय, कुकुडवाड गटातनं यशाची सुरुवात करायची आहे। याच्या संदर्भामध्ये आदरणीय नितीन काका पाटील परवा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मानखटावची अभयदादा आमची मिटिंग घेतली। मी असेल, मनोज दादा होतो, देशमुख साहेब होते, आणखी वरच्या भागाचे काही मंडळी होते आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की मसवडचं अपयश, मी ही अपयश मी मानत नाही। आमच्या पार्टीची भावना आहे, आम्ही मसवडला अपयश मानतच नाही। कसा लढलो आणि ताकदीने लढलो याच्या संदर्भात आपली पार्टी खुश आहे। आणि त्यामुळं आजची बैठक ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज राज्यामध्ये एक व्हायला लागली। सगळी माणसं एका दिलाने एका विचार राज्यात काम करत आहेत, ही सगळी या तालुक्यापर्यंत आणि या गटापर्यंत आता एकी नाही हे दाखवायसाठी ही बैठक होती। आता तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्याला बघितलं, ज्यावेळी ओळायचा माणूस जांभुळीच्या पाहुण्याला बघतोय त्यावेळी त्याला कळतंय पानवूनचा पण माणूस इथं दिसतोय। 3 गावातल्या लोकांना मग कळतंय काळजी करून कुर्णाची पण माणसं आपल्याबरोबर आहे। विश्वास, मग माणसाच्या मनात विश्वास येतो। विश्वासला उभी धाकधूक लागायला लागते। कुठंतरी एखाद्या ठिकाणी जाऊन आलं वाटायला काय होणार आहे, काय होणार नाही। ही चाचपणी करताना विश्वास गावगाव फिरून त्यांनी बघितलं, चाचपणी स्वतःसाठीच करून बघितली। मग आता कुणाला तरी बळीचा बकरा दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करणार, काळजी करू नका। चाचपणी त्यांना चांगलं कळलंय, प्रत्येक गावात फिरल्यावर काय होत आहे, कारण कुकुडवाड गट हा ते स्वाभिमानी गट आहे। मला मी 20 वर्ष बघतोय, जसं 20 वर्ष आणि अगोदरचे कैलासवासी खिशाराव जगताप मामांपासून शेवटी मी आणि अभयदादा वेगळे नाही, एका कुटुंबातले एका घरातले। राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात, एका कुटुंबातले एका घरातले खशा बापूचेच आम्ही दोघं पण नातो आहे ना।
मामा आहे म्हणजे नातू आहे आणि एक मुलगा आहे, मी भाचा आहे. एका कुटुंबातले आम्ही सगळी मंडळी, आम्ही एका घरातले एका कुटुंबातल्या. त्यांच्या कालखंडात पण त्यांनी गट तरी हलवून दिला नाही. आणि 20 वर्षात मी राजकारण बघतोय, 20 वर्षात मी आल्यापासून 4 इलेक्शनमध्ये कुकुरवाड गट कधी हलला नाही. काय व्यवस्था तुम्ही बघितलं असेल, कुठल्या पण काळात कुठल्याही प्रसंगी गट हरला नाही. आणि त्यामुळं जगातलं काही जरी झालं तर कुकुरवाड गट हलवायचा नाही आणि तुम्ही सगळे हलवून देणार नाही. देणार नाही का तुम्ही हलवून? कारण तुम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते. या गटामध्ये ज्या ज्यावेळी परकीय आक्रमण आलं त्यावेळी या तालुक्यातल्या या गटातल्या लोकांनी एकच ठरवलंय, काही जर झालं तर आजोबा आजीनं पंजोबांना आपल्याला एक सांगितलंय की आपल्या परड्यात झाड लावा. मगाशी परड्याचं नरड्याचं तुम्ही बोलला मगाशी बाळासाहेब, खरं आहे. तर आपल्या दारात जर झाड लावलं, आपल्या परड्यात जर झाड लावलं तर ते झाड आपल्याला कशाला नाही उपयोगाला. विचार करा बांधून, एखाद्या दारात झाड लावायचे आजोबाजोबा आणि काय सांगायचे की मला जरी नाही सावली मिळाली ती माझ्या पोराला सावली मिळेल, माझ्या नातवाला कधी फळ खायला मिळेल. आणि ह्यातल्या कशाला नाही उपयोगाला आलं तर मधुभाऊ किंवा जाणार तर उपयोगाला येतात नाही. आपल्याला झाडाकडे जाणार किंवा दुसऱ्या दारात झाडाकडे जाणार येणार, कधी उपयोगाला येत नाही. त्यामुळे कृपा करून कुठले गैरसमज मनात ठेवू नका. आज मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय, या बैठकीचा निमित्त एक मेसेज जावा, या संदर्भातली बैठक होती. विक्रम सर, पुण्याला सुद्धा बाजूला ठेवून गटबाजी करायची कुठली कोणाची भूमिका कधीच राहणार नाही. मोसोडमध्ये तुम्ही बघितलं की तुम्ही होतात मोसोडमध्ये, त्यामुळे कुठली गटबाजीचा काही विषय नाही. सगळ्याच्या संदर्भामध्ये सगळ्या गटासाठी आज मनोज दादा, परवा मी, देशमुख साहेब, नितीन काका, आम्ही सगळे बसलो होतो. तिथे भूमिका ठरल्या, सगळ्यांनी एका दिलाने एका विचारानं लढायचं आहे. साधारण शेवटी विक्रम सर कुणीतरी थोड्या थोड्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला लागणार. शेवटी आता मी एकट्यानं कुणी म्हणून मी आंधळीचं पण मी बघतो, बलवडीचं मी, बिदाचं पण मी बघतो, मी आणखी कुठल्या पण बघतो, मी आपल्या तालुक्यापुरतं बोलतोय. तिथं सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं तर मग कुठल्या अडचणी या भावनेतनं पार्टीच्याकडे बसून आपले काही विषय होते. कार्यकर्त्यानं कृपा करून कुणी हतबल व्हायची गरज नाही, कुणी हतबल व्हायची गरज नाही. सत्ता बित्ता काही काळजी करू नका, सत्तेमध्ये आपण सुद्धा आहे. आणि आपले नेते अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. साधं नुसतं ठरवलं, कुकुरवाड गटातले अभयदादा परवा नितीन काकांना सांगितल्यावर थोडंसं कोण फिरतंय काय, 50 लाख रुपये त्यांनी या गटात दिले त्यांच्या खासदार फंडात. एका खासदाराला 5 कोटी फंड असतो, त्यातले 50 लाख एका गटात दिले. आणि मान तालुक्यामध्ये एका वेळी त्यांनी 1 कोटी रुपये दिले. म्हणजे मनोज, मला एकट्याला 50 लाख जसे गटात दिले तसे मनोज दादाला, देशमुख साहेबांना 50 लाख दिले. जवळजवळ 1.5 कोटी रुपये आमच्या तिघाच्या सांगण्याने या इलेक्शनमध्ये आता त्यांनी दिले. इलेक्शनच्या अगोदर 1.5 कोटी रुपये ह्या गटात, आणि खटावमध्ये पण तेवढेच दिले. त्यांनी सांगितलं तिकडे आमच्याकडे बाकीच्या सगळ्या तालुक्यात पैसे वापरायला लोक आहेत, तरी व्यवस्था आहे, पण मानमध्ये आज व्यवस्था नाही. तर जवळजवळ मान खटावमध्ये 1.5-2 कोटी रुपयाचा निधी दिलाय. आणि त्याची कामं भूमिपूजन पण 1-2 इथं गंगोतीवाले बसले, आगासवाडीवाले बसले, शेनवडीवाले आले. त्या सगळ्यांच्या गावामध्ये 10 लाखाचे, शेनवडीत तर 15-20 लाख रुपयाचा निधी मिळालाय. ही निधी मिळालाय आणि या सगळ्याच्या शुभारंभ आपण आचारसंहिता लागायच्या आपण ती भूमिपूजन पण कामाची करतो 1-2 दिवसामध्ये. मी आपल्याला एवढंच सांगेन, इलेक्शन हे इलेक्शन असतं. आणि एचके सर नेहमी आम्हाला सांगतात, आमचे गुरु आहेत तिथे 2-3 कदम सर, एचके सर गुरु बसले आमचे, एलडी आहेत, पीडी बनसोडे गुरु आहेत, हे सगळे आम्हाला शिकवले मिळते. इलेक्शन हे रक्त न सांडता लढलेले पीक आहे. त्याच्यात फक्त रक्त सांडायचं नाही, बाकी जे जे करावं लागेल ते करायची इलेक्शनमध्ये सुभाषणांना तयारी ठेवायला. आणि तुम्हाला वडजल करणं माहिती आहे, एकदा आम्ही देसाई कुटुंबातले, खशाबापूच्याच कुटुंबातले आम्ही पण आहे. एकदा इलेक्शन म्हणून लागल्यावर आणि इलेक्शनला उतरल्यावर हितच काय, सातारा सुद्धा माझा भाऊ 2.5 मता निवडून आला तिथं बरं. आज तेवढं आता खशाबापूच्या कुटुंबातली 2 माणसं, अनिल देसाई आणि अभयदादा जगताप, दोघं मिळून इलेक्शन लढणार आहे आणि एकत्र लढणार आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगेन, उगं बाहेरचा दुसरा तिसरा कुठला पाठवूच ना, एकदा लढाईच करायची तर खऱ्या गोऱ्यांबरोबर, नुसत्या नावाच्या गोऱ्यांबरोबर.
काही लोक म्हणली ना की 5 महिला लढणार आणि सगळी तर आलं होतं, वाचलं होतं ना. तशी महिला लढाई असं मी म्हणणार नाही, पण जर करायचं असलं तर त्याने एकदा घरातल्यांबरोबर लढायला हवे. मग एकदा कुणाकडे काय आहे आणि कुणाच्यात किती डेअरिंग आहे हे एकदा माणसं बघतील. मी जास्त ह्यात बोलणार नाही. मी गोंधळेमध्ये राहिलो होतो उचलून जाऊन एक गावबा, आणि त्यावेळी पण मी सांगितलं ते मुख्यमंत्री आलेत माझ्यावर सगळे, आणि मागे सुद्धा मागच्या वेळेस बरेच मंत्री मागच्या वेळी पण आले होते सभेच्या वेळी, बऱ्याच वेळा इथं आले. आज सुद्धा त्यांच्याकडे मंत्रीपद स्वतःकडे आहे, मुख्यमंत्र्याला आणायची गरज पडायची नाही. त्यामुळे त्यांनी जर हिंमत असली तर तसं इलेक्शन एकदा करावं, तशी तयारी आमच्या दोघांची आहे आणि अशा तयारीने आम्ही इलेक्शनला उतरलोय. एवढाच मला संदेश या निमित्तानं द्यायचा आहे. बाकी कार्यकर्त्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे, कृपा करून गावातलं आजच्या पक्षातलं जे काय असेल ते सगळं काढून टाका. राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. शेवटी लक्षात ठेवा, 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही कधीही कार्यकर्ता मरून दिला नाही. दाखवा तुम्ही सुभाष नाना, एक सुद्धा कार्यकर्त्या गटातला मरून दिला नाही. या गटातलाच नाही, या तालुक्यातली छोटी मोठी जी कार्यकर्त्यांची फळी घेऊन आम्ही बाहेर पडलो. सरपंच साहेब तुम्ही मनापासून बोला, एक सुद्धा कार्यकर्ता आम्ही मरून दिला नाही. ठीक आहे, त्याला लय काय मिळालं नसेल, पण मरण्यापूर्वी चमचावर जिवंत राहण्या एवढं पाणी आम्ही नक्की दिलंय. एक सुद्धा सगळी लोक इकडे तिकडे पळाले. तुम्ही बघितलंय आपल्या कुकुडवाड गटातले एक तरी पक्षप्रवेश झालाय. एखादा लय अडचणीमुळे गेला असेल, काहीतरी मी अडचण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पोलीस केस आहे. एखादा म्हणतोय माझ्या घरात मी काहीतरी 2 नंबरचं काम, बरं का सावंत साहेब, त्याचा 2 नंबरचा धंदा आहे ना, तेवढाच भेटून गेला. अख्ख्या तालुक्यात लोक बाहेर पडताना दिसतात, पण या गटात एक तर गेला कोण, एक सुद्धा गेला नाही आणि एक सुद्धा जाणार नाही. बाहेरची सुद्धा जी गेले, जसं म्हणतात शेण खाली पडलेलं परत उचललं ना तर ती थोडी माती घेऊन बाहेर येते. काही जी इतर गटातली सुद्धा गेले ती सुद्धा माती बरोबर घेऊनच परत येणार आहे, आणि ती सगळी परत प्रक्रिया तुम्हाला येणाऱ्या 2-4 दिवसात दिसेल. काही ना काय अशाने गेलेत, कशाने गेलेत. मी सांगितलं मसूरमध्ये माळी समाजाच्या माझ्या काही बांधवांना, अरे बाबांनो, त्यांच्या घरातले 4 जण जर सोडले, इथल्या कुठल्या समाजावर मी बोलतच नाही, पण ते जे नेहमी सांगत असतात की माळी समाजाचा मी म्हणजे बोलत असते, एका समाजात बोलते, बाकी विक्रमसर इतर कुठल्या समाजाने येतच नाही. त्यांनी छाती वाट ठेवून आणि कुलस्वामीला स्मरून सांगावं, गोरे सोडला तर एक सुद्धा माळी कुठं नोकरी लावलं नाही, एका सुद्धा माळ्याचं भलं केलं नाही, एका सुद्धा माळ्याच्या माणसानं गाडी घेतली नाही, बंगला बांधला आहे का बघा, आहे का तुमच्या बघण्यात. त्यांच्या समाजाचं नाव आहे. समाजाचं नाव फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचं, समाजाच्या कार्यकर्त्यासाठी किंवा ओबीसी पॅटर्न फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बोलायचा. कुठल्याही ओबीसीला मदत केली नाही. कुठला आहे का एखादा लोणारी समाजाचा कार्यकर्ता मोठा केला आहे का तुमच्या आजूबाजूला? या 4 गावात आहे का युवराज पाटील, आहे का वडील एखादा गाडी घेऊन फिरतोय बोजा, एखाद्यानं हॉटेल काढले, एखाद्यानं बंगला बांधलाय, नाही एक सुद्धा कार्यकर्ता. आणि लय असे कार्यकर्ते सांगेल वेगवेगळ्या समाजातले, धनगर समाजात सांगेल, लोणारी समाजात सांगेल, माळी समाजातले पण सांगेल की ज्यांना मी मदत केली. फक्त समाजाचं नाव, लोकांचं नाव फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचं. कृपा करून बांधवांनी या गोष्टीला बळी पडू नका, बोलू नका. हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बोलतात, कधी सुद्धा कुठल्या कार्यकर्त्याचं काम केलं नाही. मी जसा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 24 वर्ष डायरेक्टर आहे, तसे 5 वर्ष ते डायरेक्टर होते बँकेचे, होते की नाही? दाखवा त्यांना माझ्याचा पगार नोकरी लावलाय, हाय का लावला का बँकेत? नाही लावला. त्यावेळी तालुक्यातलीच नाही, बाहेरची लावली, तालुक्यातल्या काही बोलता येईल. म्हणजे काही गोष्टी आज ही इलेक्शनचं रणधुमाळी नाही विक्रम सर सुरू होईल त्यावेळी कळेल. त्यामुळे आज मी एवढंच बोलेन, खऱ्या अर्थानं गोरगरीब माणसांना उभं करणार, आपुलकीनं वागणार हे कुटुंब आहे, आमचं घर आहे. कारण आम्ही सुद्धा सुरुवात तशा जायचं नाही. आपण आमच्या दोघांच्या विनंतीला या ठिकाणी आला त्याबद्दल पहिल्यांदा आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आलेल्या लोकांमध्ये काही लोक असे आहेत
ज्यांचं म्हणजे आता विजय सरपंचांनी सांगितलं की गेल्या 5-7 वर्षात मी राजकारणात आलो, पण खरं सांगू का, मी 2019ला आमचे दादा कैलासवासी पिंटू दादा जगताप यांचं निधन झालं आणि त्यानंतर अपघाताने राजकारणात आलो. आमचा दादा वेगळा माणूस होता, तुम्हाला सगळ्यांचा परिचित होता, खुल्या दिलाचा माणूस, मोकळ्या मनाचा माणूस. आणि तसंच आमच्या वडिलांचा स्वाभाविक बापूतात्यांच्या लेवलच्या माणसांना माहीत होता आणि त्या दोघांच्या पुण्याईमुळं खऱ्या अर्थानं मी या राजकारणात आलो. आणि 2019 नंतर 2022 पर्यंतचा काळ हा कोविडचा काळ होता. त्या काळात काही फार विशेष राजकारणात काही झालं नाही आणि 2022ला पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायत लढवली. आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये सोसायटीमध्ये मी लक्ष घातलं आणि 2022 पासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. 3 वर्ष झाली. परंतु या 3 वर्षामध्ये सुद्धा राजकारणात काही काम करत असताना काही चांगली गोष्टी होत असतात, त्याचबरोबर काही चुकाही होत असतात. माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असतील, अनेक लोकांची मनं दुखवली असतील, त्यांचं मी सर्वप्रथम माफी मागतो आणि खऱ्या अर्थानं नव्यानं सुरुवात करत असताना ज्या काही चुका झाल्या असतील त्या या लोकांनी पोटात घ्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण कसं असते, जेव्हा राजकारणात येत असतो, जोश असतो, त्यावेळेला आपला कार्यकर्ता सांभाळत असताना दुसऱ्या कार्यकर्त्यावर काही वेळा अन्याय होत असतो. अगदी बापूतात्यांचा सारखा माणूस जो आमच्या बापूंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या कुकुडवाड जिल्हा परिषद गटात विशेषतः वेगळी फरक काम करत होता, त्या बापूतात्यांच्या विरोधात जाऊन सोसायटीत मला काम करावं लागलं. परंतु तात्या, काही जरी असलं, काही जरी झालं असलं, मी जिथं असतो तिथंच असतो, मी जिथं असतो तिथंच असतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. आता एकदा एकत्र यायचं ठरवल्यानंतर खऱ्या अर्थानं मी पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणे काम करेन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहीन आणि जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी असेल असं मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. तात्यांनी जुनी उदाहरणं दिली, अगदी ऐतिहासिक दाखले दिले. खरं आहे, अगदी औरंगजेबाच्या काळापासून दाखले दिले. मी जेव्हा राजकारणात आलो त्या अगोदर मी भरपूर अभ्यास केला होता, एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा देत होतो आणि मी सुद्धा इतिहासात हे बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज 1680ला वारले आणि त्यानंतर जवळपास 80 वर्षानंतर म्हणजे तात्या बापूंनी सांगितलेल्या किस्स्याच्या 80 वर्षानंतर साधारणपणे हाच जानेवारीचा महिना होता, 1761चा काळ होता. 14 जानेवारीला 1761 साली पानिपतचं युद्ध सुरू झालं. त्या पानिपतच्या युद्धामध्ये समोरची फौज मोहम्मद शाह अब्दालीची होती आणि मराठ्यांची प्रचंड मोठी सेना या यमुनेच्या तीरावर अब्दालीची वाट बघत बसली होती आणि त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये होळकर, शिंदे, भोसले, पेशवे अशा वेगवेगळ्या फौजा खूप मोठ्या प्रमाणात तळ ठोकून बसल्या होत्या. सुरुवात कोणी करायची, कोण पुढे जाईल, मग त्याने सुरुवात केली तर तोच जर जिंकला तर मग आपण इकडून सुरुवात करू, अशा प्रकारच्या अनेक कुरघोड्या त्यावेळी मराठ्यांनी एकमेकावर केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला, मोहम्मद शाह अब्दालीनं पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव केला. आज परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्यानंतर आज 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि समोरची फौज ही बीजेपीची जी फौज आहे ती आपण बघतोय. आताच सावंत सरांनी सांगितलंय, सावंत साहेबांनी, की ही लोकशाही संपवायला निघालेली फौज आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार संपवायला निघालेली फौज आहे आणि त्याच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर अशा आपल्या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या सेना, वेगवेगळी आपली ताकद वेगळी करून आपण ह्या मोहम्मद शाह अब्दालीच्या सेनेबरोबर लढू शकणार नाही. त्यामुळं ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य गुलामगिरीत जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर खऱ्या अर्थानं एक पाऊल मागे घेण्याची सुद्धा क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सर्वांच्या भल्याचा विचार करून आम्ही या दोघांनी हा निर्णय घेतला की आपण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. कारण समोरच्या पार्टीकडे काय आहे तुम्ही बघितलं असेल, भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशाचा प्रचंड मोठा ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे. मसवडच्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं, एकेका मताला 10-15 हजार रुपये त्यांनी वाटले आणि अशा पद्धतीनं हा पैसा कुठून येतो, हा पैसा अशाच पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टमधून खाल्लेला, विठ्ठल आपल्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेत खाल्लेला, अशा प्रकारे अन्य हजारो ठिकाणावरून पैसे खाल्लेले आहे त्यांनी आणि त्या पैशाचा वापर करून ही लोकशाही संपवायला निघाली आहे. परंतु कुकुडवाड गटाचा इतिहास तुम्ही जर बघितला
तर बापूंनी ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळी सुद्धा आताच कदम सरांनी सांगितलं त्या काळात दोनच पार्ट्या होत्या, एक तात्यांची पार्टी, एक विरोधातली पार्टी, आणि त्या विरोधातल्या पार्टीमध्ये बापू होते, आपले गोंधळल्याचे बुवासाहेब माने होते, अशा लोकांनी त्यावेळी नेतृत्व केलं आणि या कुकुडवाड जिल्हा परिषद गटानं कायमच प्रस्थापित लोकांच्या विरोधात मतदान केलं आणि त्या काळात सुद्धा बापूंना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. त्याच्यानंतर 1997 साली सुद्धा आमच्या आई जेव्हा जिल्हा परिषदेला निवडून आल्या त्या काळात सुद्धा शिवसेना आपल्या तालुक्यामध्ये अजिबात नव्हती. बरोबर करून सर, शिवसेना नव्हती, संपूर्ण तालुक्यामध्ये काँग्रेस होते त्या काळात, राष्ट्रवादी नव्हती आणि तात्यांचं त्यामध्ये एक सक्रिय अंमल होता. तरी सुद्धा त्या काळात आमच्या आई शिवसेनेतून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आल्या आणि याचं कारण असं आहे, हे कुकुडवाड जिल्हा परिषद हा लढवया लोकांचा गट आहे आणि ही लढणारी लोक कधीही प्रस्थापितांच्या पुढे झुकत नाहीत, गुलामगिरी पत्करत नाहीत. म्हणून तर त्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटावर आत्ताच्या या 4 टर्म आमदार झालेल्या आणि मंत्री असलेल्या माणसाचं लक्ष आहे आणि त्याला वाटतं की या क्रांतिकारी लोकांना आपल्याला हरवावं लागेल आणि गुलामगिरीत आणावं लागेल. आपण गुलामगिरीत जायला तयार आहे का? आपण बोराटवाडीला जाणार आहे का तुम्हाला काय लागलं तर? अहो, एक काळ होता कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा संपूर्ण जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं त्याचं नाव होतं. आपले आमदार या वरकुडे मरोडीचे होते, सभापती इथले होते आणि लक्ष्मण तात्या जेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती होते त्यावेळी आमच्या बापूंनी त्यावेळी जिल्हा परिषद सभापतीवर अविश्वास आणला होता. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सदस्यांचे 2/3 लोक हे बापूंच्या पाठीशी उभी राहिली होती. 2 मतांनी तो अविश्वास ठराव गेला, परंतु इतकी मोठी ताकद या कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे. आपण पुढापुढे झुकणारी लोक नाही. आता सगळ्यांनी आपापले विचार चांगल्या पद्धतीने मांडलेत. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल, एका दिलानं काम करावं लागेल. मतभेद आपले आहेत, असतील, राहतील, पण आता मनभेद दूर करावे लागतील. पुढची ताकद मोठी आहे, आपल्याला एक दिलानं लढावं लागेल. हा क्रांतिकारी विचाराचा कुकुडवाड जिल्हा परिषद गट आहे, कधीही ढासळला नाही. आपला किल्ला अभेद्य राहिला पाहिजे, आपला किल्ला आपल्या हातात राहिला पाहिजे, आपल्या लोकांच्या मध्ये राहिला पाहिजे. यासाठी आपण एक दिलानं कामाला लागू आणि या सर्व ज्येष्ठांनी या ठिकाणी ज्यांनी विचार मांडले त्यांच्या विचाराशी पूरक असंच आमचं काम होईल असं एवढं तुम्हाला आश्वासन देतो. कुठल्याही परिस्थितीत, कसल्याही परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. कुणी नाराज असेल, काय असेल तरी, आणि एक दिलानं आपण कामाला लागूया. आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची निवडणूक कधीही लागू शकते, कदाचित या 2-4 दिवसात लागेल, कदाचित 2 महिने पुढे जाईल. काही असलं तरी चिकाटीनं आपण काम करू. शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार आपण टिकून ठेवू, त्या देशातली लोकशाही टिकून ठेवू आणि त्यासाठी एक दिलानं कामाला लागू. शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही बघताय, शेतकऱ्यांना कर्जमाफी 7/12 कोरा म्हणणाऱ्यांनी काय केलेलं आहे तुम्ही बघताय. आपल्या बेरोजगार युवकांची अवस्था तुम्ही बघताय. एकंदरीत या देशाला गरीबाला गरीब ठेवायचं काम आणि श्रीमंताला अतिश्रीमंत करायचं काम या भाजपने केलंय. आपण जर अन्यायाच्या विरोधात उभं राहिलो नाही तर गल्लीपर्यंत पासून दिल्लीपर्यंत असणारे हे भाजप गरीबाला संपून टाकेल, देश विकून टाकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपण सर्व एक दिलानं, एक विचारानं कामाला लागू आणि या देशातून खऱ्या अर्थानं भाजप मुळासकट संपू यासाठी आपण एकत्रितपणे काम करू असं मी एक प्रकारे तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. आणि माझ्याकडून काही आजपर्यंत जे काही चुका झाल्या असतील, काही कार्यकर्त्यांच्या बद्दल माझ्याकडून काही अन्यायकारी झाला असेल तर त्या सुद्धा मी आज या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आपण काम करू. सुभाषरावांनी जसं सांगितलं, वरकुट्यात तुम्ही काम आहे स्वतः, वरकुट्यावर सुद्धा मी काम करू. सुभाषराव, या ठिकाणची ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे, लोकांची नाळ मी जाणतो, परंतु इथलं सामाजिक समीकरण आणि वडजलचं सामाजिक समीकरण वेगळं आहे. ओबीसीच्या नावाखाली इथं मतं मागितली जातात आणि त्यामुळं काही वेळा लोकांना भ्रमित केलं जातं, परंतु प्रत्येक वेळी तसं होणार नाही याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ व कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील सर्व जीवाभावाच्या सहकार्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण इथं आता सर्वांनीच भाषणात उल्लेख केला की 2 राष्ट्रवादी तुम्ही म्हणू नका, म्हणून मी फक्त आता एकच राष्ट्रवादी म्हणून इथून बोलतो. सर्वांच्या उपस्थितीत मला बाकी भाषणाचे मुद्दे, त्यावेळेचे मुद्दे, राजकीय मुद्दे हे त्या परिस्थितीनुसार, त्या समोरच्या येणाऱ्या उमेदवारानुसार
आपण त्या वेळी त्या मांडू. मला आज इथं आपण आपल्या घरात जमलोय, मला फक्त एवढंच आज सांगायचंय की एक आवई उठवली जाते गटात की हा उभा राहणार, तो उभा राहणार, नाही तर तो येईल, ह्यो येईल, तो येईल. मी आज तुम्हाला मनापासून आणि खात्री लायक जबाबदारीने सांगतो, उभा पुढं कुणी सुद्धा राहू द्या, आपण ह्यो गट राष्ट्रवादीचा जिंकणार म्हणजे जिंकणार, कुठल्याही परिस्थितीत जिंकणार. आणि गल्ली ते दिल्ली सत्ता असायला सत्तेचे भागीदार आपण आहोत, तेवढाच आपला अधिकार आहे. आणि या दोन नेत्यांच्या मध्ये व देशमुख साहेब या तिन्ही नेत्यांच्या मध्ये कोण म्हणल की माझी सत्ता आहे, तुम्हाला निधी कसा मिळेल, हे कसं मिळेल, ग्रामपंचायती सोसायट्या कसा लढवतात, तर मी आज तुम्हाला सांगतो, कुकुडवाड जिल्हा परिषद गटातली किंवा मान तालुक्यातली एकही ग्रामपंचायत किंवा एकही सोसायटी मोकळी सोडली जाणार नाही. ताकदीनं पार्टी लढवली जाणार म्हणजे लढवली जाणार. वरिष्ठांचे तसे आदेश आहेत आणि ते नक्कीच फॉलो केले जाणार. मी आज सांगतो, समोर कोणी राहू द्या, आज कुकुडवाड गटाचं बोलतो की दोन नेते आमदारकीला उभा राहणार होते, परिस्थितीनुसार त्यावेळी ते जुळलं नाही, हे मान्य समोरच्या सर्वांना. आता आमदारकीचे इलेक्शन आहे आणि कुकुडवाड गट हा विधानसभा मतदारसंघ समजूनच आमदारकी सारखंच इलेक्शन करणार, एवढं मी ठामपणे तुम्हाला सांगतो. आणि ह्याच माझ्या वाक्यात तुम्ही हे समजून घ्या की इलेक्शन हे आमदारकी सारखंच लढलं जाणार. कुठल्याही गोष्टीची कमी कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही तळागाळातल्या कार्यकर्त्याला कमी पडणार नाही. अभयदादांच्या कार्यकर्त्यांनी मनात संकोच न बाळगता म्हणायचं नाही की महेंद्र भैयाला जाऊन कसं सांगू किंवा अनिल भाऊला कसं सांगू, किंवा अनिल भाऊंच्या कार्यकर्त्यांनी समजायचं नाही की अभयदादाकडे कसं जाऊन कसं अभयदादाला अडचण सांगू. मी निसंकोचपणे बोलतोय की ह्या दोघांना सांगायला तुम्हाला पोहोचू शकत नसाल. ही जर दोघांच्या इलेक्शन मध्ये बिझी असतील किंवा असू शकतो, एक माणूस शेवटी लोड घेऊन किती लोड घेऊ शकतो, तुम्ही निसंकोचपणे या महेंद्र देसाईला फोन करा. नाही हा शब्द माझ्याकडे नाही. त्यामुळं जी ताकद लागेल ती ताकद 100% लावली जाणार, तिथं कुठंही कमी पडणार नाही. साम दाम दंड भेद हे विषय तुम्ही खोडून काढा. जो पुढचा जसा येईल तशी निवडणूक करू, तुम्ही काळजी करू नका. फक्त प्रत्येकानं आपला बूथ, आपलं गाव, आपला वॉर्ड, आपला पंचायत समिती गट आणि आपला गट हा आपल्याच विचाराचा येणार. कारण कार्यकर्त्यांना सुद्धा मी सांगतो, सहकार्यांना सांगतो, हे इलेक्शन फक्त जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समितीचं नाही, हे तुमच्या गावच्या सोसायटीचं, गावच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन आहे. त्यामुळं फाटी ही उभीच पडणार आणि फाटी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप होणार. दोन राष्ट्रवादी किंवा दादाभाऊ वेगळं होणार नाही, दोन्ही आता एकच आहेत. आणि ही काय उभा राहिलं म्हणून ह्यांचं काय चालणार आहे अशातली भाग नाही. राजकारणावर इथं कोणाचं पोट भरत नाही. पण जी समोर बसलाय, मी प्रामाणिकपणे सांगतो, आज प्रत्येक कार्यकर्त्याला गावगावच्या पार्टीकडनं विरोधातला त्रास होतोय. आज एक नेता इकडनं इकडे गेला म्हणून मागचा कार्यकर्ता हलत नाही, कारण शेवटी तो रोज बांधाव बांधतोय. त्यामुळं आपल्याला एक मार्ग पकडून, एक रस्ता पकडून शेवटी खालच्याला पण न्याय मिळाला पाहिजे, शेवटी खालचा पण कार्यकर्ता जगला पाहिजे. खालची जगली तर सगळी वरची जगणार आहे, एवढं सांगतो. कारण कुठल्याही पार्टीचा बेस हा तो खालचा तळागाळातला कार्यकर्ता असतो, बरोबर आहे विक्रम सर. त्यामुळं फाट्या इथं 4 नसणार आहेत, फाटी एकच असणार आहे, आल्या आणि पळ्या. त्यामुळे मी एक सांगतो, ही फाटी, हे मैदान कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही किमतीत आपण मारणार आहेच. त्यामुळं मला एक प्रामाणिकपणे तुम्ही हा मनातनं आज ह्या माडीतनं बाहेर पडताना हा विषय इथंच सोडून जावा की इलेक्शन कसं होईल, पुढे एवढी मोठी ताकद आहे का, भीती त्यांना वाटली पाहिजे. गट आपला आहे, गट आपला, भीती त्यांना वाटली पाहिजे. कुठल्या गोष्टीला आपण कमी नाही. आणि प्रशासनाची भीती तुम्ही घेऊ नका, तेवढी मग गटात ताकद आणि दानत आपल्या आहे, एवढंच मी सांगतो. आणि मनापासून एकच सांगतो की आता कुणी कुणाच्या मनात एकमेकाच्या बद्दल बघा, प्रत्येकानं प्रत्येकाच्या विरोधात गाव लेवलपासून इलेक्शन लढवले, चालले. आम्ही फक्त मान्य केलेली नाही, तुम्ही केलेली.
पण आता आपल्याला एक होऊन पुढे ह्यासाठी जायचंय की जर आता आपण टिकलो तर तुम्ही टिकणार. एवढंच मला सांगायचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची वॉर्ड, बूथ आणि गाव सांभाळा. मी तुम्हाला सांगतो कुठंही आपण कमी पडणार नाही. मी फक्त एकच शेवटला जाताना म्हणतो, पुढचा बास म्हणाल होता, आपण बास म्हणणार नाही. पुढचा बास म्हणसपर्यंत आपण थांबणार नाही. एवढंच मी सांगतो. त्यातच सगळं आलं. कुकुडवाड गट म्हणजे आता मिनी विधानसभा आणि ही विधानसभा ही विधानसभेसारखीच लढली जाणार. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.